तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं जीवन. आज मी माझे पहिला ब्लॉग चालू करत आहे. तर मित्रांनो, मी दररोज ब्लॉग टाकत जाणार आहे. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मित्रांनो, आज आम्ही होळी होती आणि होळीमुळे सकाळी खूप ऊन होतं, त्यामुळे जरा झाडाच्या सावलीला बसलो होतो. हे बा निवांत बास टाकून बसलेलो आहोत आम्ही. अशा प्रकारे झाडाची सावली वगैरे आहे. त्यानंतर आम्ही आज झाड लावायचं ठरलं होतं. तर आज बघा आम्ही जांभळीचं झाड लावलेलं आहे. तब्बल 120 रुपयाला भेटलं. त्यानंतर आम्ही शेडची थोडी साफसफाई केली. हे पहा पाणी 3-4 बादल्या टाकल्या आणि अतिशय स्वच्छ असं शेड तयार केलं आहे. नंतर रात्री आम्ही तिथे झोपत असतो. त्यानंतर आमच्या शेजारचे ऊसतोडेवाले असे आलेले आहेत पहा मित्रांनो. अशा प्रकारे त्यानंतर आम्ही आज होळीची पार्टी म्हणून आज चिकन आणायला गडीला चाललेलो आहोत. मित्रांनो, आज बघूया गडीला काही दुकानं उघडे आहेत का नाही. त्याचबरोबर आम्ही जात असताना आम्हाला हे बघा प्लॉटिंग दिसली आहे गडीच्या वाटाने. कोणाला जर घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा. त्यानंतर गडीला आल्यानंतर आम्हाला कळालं तर गडीला खूपच कमी दुकानं चालू आहेत बघा. हे पहा, एकही दुकान चालू नाहीये. आम्हाला काही घ्यायचं नव्हतं. त्यानंतर आम्ही बघितलं तर आज जशी माणसंच पार्टी करत आहेत. हे पहा, कुत्र्यांची सुद्धा पार्टी आहे. कुत्रे पण आज बहुतेक बसणार आहेत असं वाटायला लागलंय. त्यानंतर आम्ही गडीवर गेलो तर गडीवर आम्हाला जी घ्यायची वस्तू होती ती काही भेटली नाही, त्यामुळे आम्ही गेवरायला जाण्याचा प्लॅन केला. गेवरायला जात असताना पहा गडी गाव कोण कोण गडीचं आहे ते नक्की कमेंट करा. जे काही गडीचे असतील त्यांनी कमेंट करा. त्यानंतर आम्ही गेवराईमध्ये पोहोचलो. गेवराईमध्ये पोहोचल्यानंतर पहा अगदी गडी सारखीच परिस्थिती आहे. इथे सुद्धा दुकानं खूप कमी आहेत. आणि पहा हे पोलीस मामा दिसत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळे पोलीस आहेत. त्यानंतर आम्ही दूध डेअरीमध्ये आलो. काकाने आम्हाला 50 रुपये लिटरवालं दूध दिलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही दूध डेअरीवरून आमचं चिकन वगैरे घेतलेलं आहे. चिकन घेऊन आम्ही परत गावाच्या दिशेने निघालेलो आहोत. तर मित्रांनो, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. धन्यवाद.